नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 + 6 म्हणजे 12000 रुपये मिळतात। परंतु अनेक शेतकऱ्यांचे हप्ते बंद झाले असतील किंवा नवीन फॉर्म भरायचा असतील तर या 14 गोष्टी पाळणे आवश्यक आहे। तर या 14 गोष्टी कोणत्या आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। नमो शेतकरी महासन्मान निधी महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर पासून सुरू केलेली योजना जी पीएम किसान योजनेचा धरणीवर आहे। पीएम किसान योजनेचे लाभार्थी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात। अटी व शर्ती समान आहे। तुमचे हप्ते बंद झाले असतील किंवा नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला खालील 14 गोष्टी लक्षात ठेवावे लागतील। तर या कोणकोणत्या आहे चला तर मग सविस्तर पाहूया। 1 नंबरला आहे जमिनीचे प्रमाणीकरण। लँड सीडिंग नसल्यास हप्ता मिळणार नाही। आता यावर उपाय काय आहे हे नीट समजून घ्या। तहसील कार्यालयात महसूल विभागाशी संपर्क करून लँड सीडिंग करून घ्या। 2 नंबरला आहे ई-केवायसी। ई-केवायसी नसल्यास हप्ता बंद होऊ शकतो। आता यासाठी उपाय काय आहे हे नीट समजून घ्या। स्वतः ई-केवायसी करा किंवा सीएससी केंद्र कृषी सहाय्यक मार्फत ई-केवायसी करून घ्या। 3 नंबरला आहे बँक खाते आधार लिंक नसणे। बँक खाते आधारशी लिंक नसल्याने तुमचा हप्ता येणार नाही। आता यावर उपाय काय आहे हे नीट समजून घ्या। बँकेत आधार लिंक करा किंवा पोस्टात डीबीटी सक्षम खाते ओपन करून घ्या। 4 नंबरला आहे बँकेचे खाते डीबीटी सक्षम नसणे। आता खाते डीबीटी सक्षम नसल्यास तुमचा हप्ता येणार नाही। आता यावर उपाय काय आहे हे नीट समजून घ्या। बँकेत डीबीटी सक्रिय करा किंवा पोस्टात नवीन खाते ओपन करून घ्या। 5 नंबरला आहे आधार लिंक केलेले बँक खाते बंद असणे। आधार लिंक केलेले खाते बंद असल्यास हप्ता येणार नाही। यावर उपाय काय आहे हे नीट समजून घ्या। खाते पुन्हा सुरू करा किंवा पोस्टात नवीन खाते ओपन करून घ्या। 6 नंबरला आहे बँक खात्यात दुसऱ्याचे आधार कार्ड लिंक असणे। चुकीचे आधार कार्ड लिंक असल्याने त्रुटी येते। यावर उपाय काय आहे बँकेत जाऊन आधार दुरुस्ती करा। 7 नंबरला आहे नोंदणीनंतर आधारमध्ये त्रुटी। नोंदणी आणि आधार कार्डवरील नावामध्ये फरक असेल तर तुमचा हप्ता येत नाही। यावर उपाय काय आहे हे नीट समजून घ्या। स्वतः किंवा सीएससी मार्फत आधार दुरुस्ती करा। 8 नंबरला आहे नोंदणीनंतर आयकर भरणे। आयकर म्हणजे आयटीआर भरणाऱ्यांचा अर्ज अपात्र ठरतो। यावर उपाय काय आहे आयटीआर भरल्यास तुमचा हप्ता बंद होईल याची नोंद ठेवा। 9 नंबरला आहे स्वतः योजनेचा लाभ सोडणे। योजनेचा लाभ स्वतःहून सोडल्यास पुन्हा लाभ मिळणार नाही। यावर उपाय काय आहे हे नीट समजून घ्या। लाभ सोडू नका अन्यथा कायमचे अपात्र ठराल। 10 नंबरला आहे अर्ज अपात्र निष्क्रिय असणे। पात्र असूनही अर्ज अपात्र ठरल्यास त्रुटी आहे। यावर उपाय काय आहे हे नीट समजून घ्या। सर्व कागदपत्रासह तहसील कार्यालयात संपर्क करा। 11 नंबरला आहे लाभार्थी मयत होणे। लाभार्थी मयत झाल्यावर अर्ज अपात्र ठरतो। आता यावर उपाय काय आहे हे नीट समजून घ्या। याची नोंद ठेवा नवीन अर्ज आवश्यक असेल। 12 नंबरला नोंदणीनंतर जमीन विक्री। जमीन विकल्यास योजनेचा लाभ बंद होतो। यावर उपाय काय आहे जमीन विक्री टाळा किंवा नवीन अर्जाची गरज तपासा। 13 नंबरला आहे बँक व्यवहार यशस्वी होणे। बँकेच्या त्रुटीमुळे हप्ता अडकू शकतो। यावर उपाय काय आहे बँकेत त्रुटी दुरुस्त करा किंवा पोस्टात खाते उघडून घ्या। 14 नंबरला आहे फार्मर आयडी नसणे। आता फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। यावर उपाय काय आहे लवकरात लवकर तुमचा फार्मर आयडी काढून घ्या। आता जर तुम्हाला फार्मर आयडी कसा बनवायचा हे माहित नसेल तर आपल्या टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती यावरती पहिलाच व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघून तुमचा फार्मर आयडी बनवू शकता। शेतकरी मित्रांनो, या 14 गोष्टी पाळल्या तरच तुमचे हप्ते सुरू राहतील आणि नवीन अर्जांना लाभ मिळेल। हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळेल। आता हा व्हिडिओ तुमच्या गावातील व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।